नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, IPL 2024चा विजेता संघ कोणता बनलेला आहे? मित्रांनो, IPLवर प्रश्न हमखास विचारला जातो पोलीस भरतीमध्ये. ऑप्शन आहेत RCB, CSK, SRH, KKR. उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक D, KKR. ठीक आहे. IPL 2024चा विजेता संघ आहे KKR, म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स. ओके. KKRने तिसऱ्यांदा IPL जिंकलेली आहे. ठीक आहे. कितव्यांदा? तिसऱ्यांदा IPL जिंकलेली आहे. उपविजेता संघ आहे बघा SRH, म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद. ठीक आहे. आता गेल्या वर्षी प्रश्न कसा विचारला होता तर बघा, कोणाच्या नेतृत्वात, म्हणजेच विजेता जो काही विजेता संघ आहे त्याचा कर्णधार कोण होता आणि उपविजेता संघ आहे त्याचा कर्णधार कोण होता, असा प्रश्न विचारला होता. विजेता उपविजेता न विचारता त्यांचे कर्णधार विचारले होते. ठीक आहे. तर बघा, KKRचा कर्णधार होता बघा विजेता संघाचा श्रेयस अय्यर. ठीक आहे. आणि उपविजेता संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता पॅट कमिन्स. ठीक आहे. हे कर्णधार लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. एकूण संघ खेळवले होते बघा 10. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोणाला म्हटले जाते? कोणाला म्हटले जाते? लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी, रॉबर्ट क्लाइव्ह. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक D, रॉबर्ट क्लाइव्ह याला भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक म्हटले जाते. का तर याने या ठिकाणी प्लासीची जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव केला व इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये रोवला गेला. म्हणूनच याला भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक असं म्हटलं जातं. आता प्लासीची लढाई केव्हा झाली मला कमेंट करून सांगायचं आहे. प्लासीच्या लढाईवर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीत, कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी लॉर्ड रिपन आहे बघा, याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. लॉर्ड वेलस्ली याला तैनाती फौजेची स्थापना किंवा तैनाती फौजेचा जनक म्हटलं जातं. लॉर्ड डलहौसी आहे बघा, रेल्वे, पोस्ट व तारायंत्राची सुरुवात लॉर्ड डलहौसीने केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, दियामेर बाशा हे धरण सिंधू नदीवर कोणता देश बांधत आहे? चीन, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. कोणता देश बांधत आहे बघा? तर पाकिस्तान. ठीक आहे. या ठिकाणी दियामेर बाशा हे जे धरण आहे ते सिंधू नदीवर पाकिस्तान देश बांधत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, यूट्यूबचे सध्याचे CEO खालीलपैकी कोण आहेत? पराग अग्रवाल, सत्या नाडेला, नील मोहन, टिम कुक. काय उत्तर असणार आहे बघा? तर नील मोहन. ठीक आहे. यूट्यूबचे सध्याचे CEO आहेत बघा नील मोहन, हे भारतीय वंशाचे आहेत. ठीक आहे. यूट्यूबची स्थापना बघा चाड हर्ले, जावेद करीम, स्टीव्ह चेन या तिघांनी मिळून 2005 मध्ये केली होती. ठीक आहे. प्रश्न विचारला यूट्यूबची स्थापना कधी झाली तर 2005 मध्ये तिघांनी केलेली आहे. नावं परत वाचतो बघा. या ठिकाणी चाड हर्ले, जावेद करीम, स्टीव्ह चेन. ठीक आहे. यांनी यूट्यूबची स्थापना केलेली आहे. सध्या यूट्यूब गुगलच्या मालकीची आहे. ठीक आहे. स्थापना यांनी केलेली असली तरी सध्याचे मालक कोण आहेत तर गुगल. मुख्यालय बघा अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला कोण ठरलेली आहे? ज्योती रात्रे, भावना देशमुख, पूनम म्हात्रे, अंजली शर्मा. काय उत्तर असणार आहे तर ज्योती रात्रे. ठीक आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला ठरलेली आहे ज्योती रात्रे. त्यानंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे
तर बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे ठाणे. ठीक आहे, ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका देखील आहेत 6. ठीक आहे, आता ठाण्यामधून बघा पालघरचे विभाजन झाले 1 ऑगस्ट 2014ला आणि नवीन जिल्हा तयार झाला पालघर. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर प्रश्न विचारला 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर सिंधुदुर्ग उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चपराळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, गडचिरोली, पालघर, चंद्रपूर. काय उत्तर असणार आहे, तर गडचिरोली. ठीक आहे, चपराळा हे जे अभयारण्य आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? योग्य उत्तर असणार आहे बघा कोसी. ठीक आहे, बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीस म्हटले जाते. हाच प्रश्न जर आसामचे दुःखाश्रू असे विचारला असता तर ब्रह्मपुत्रा उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? ए के अय्यर, के एम मुंशी, राजेंद्र प्रसाद, एन माधवराव. कोण नव्हते, तर या ठिकाणी बघा राजेंद्र प्रसाद. ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, मसुदा समिती ही एक अध्यक्ष व 6 सदस्यांची होती. ठीक आहे, मसुदा समिती ही एक अध्यक्ष व 6 सदस्यांची होती. ठीक आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष होते BR आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामध्ये सदस्य होते बघा AK अय्यर, एन गोपालस्वामी, KM मुंशी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, DP खैतन. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रुदरफोर्ड, जेम्स चॅडविक, JJ थॉम्सन, न्यूटन. कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध हा JJ थॉम्सन यांनी लावला होता. ठीक आहे, JJ थॉम्सन. यासाठी त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेले आहे. ठीक आहे, 1906 मध्ये. रुदरफोर्ड यांना बघा आण्विक भौतिकशास्त्राचे जनक म्हटलं जातं. रुदरफोर्ड आहेत या ठिकाणी आण्विक भौतिकशास्त्राचे जनक म्हणतात. या ठिकाणी न्यूटनने बघा गुरुत्वाकर्षण व गतीचे 3 नियम दिलेले आहेत. जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? प्रयागराज, लखनौ, वाराणसी, गोरखपूर. काय उत्तर असणार आहे, तर या ठिकाणी लखनौ. ठीक आहे, उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? फळ आणि मध. ठीक आहे, या ठिकाणी फळे आणि मध याच्याशी संबंधित आहे सोनेरी क्रांती. आता या ठिकाणी मासे आहेत बघा, याच्याशी संबंधित क्रांती होती नीलक्रांती. त्यानंतर बघा मसाले आहेत ऑप्शनमध्ये, मसाल्यांशी संबंधित क्रांती होती चंदेरी क्रांती. त्यानंतरचा प्रश्न आहे समान नागरी संहिता म्हणजेच UCC याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? कलम 44, कलम 46, कलम 40, कलम 45. काय उत्तर असणार आहे, तर या ठिकाणी कलम 44. ठीक आहे, घटनेच्या कलम 44 मध्ये UCC बाबत उल्लेख केलेला आढळतो. पुढील प्रश्न आहे पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता? वेस्ट इंडिज, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. कोणत्या देशाने जिंकला होता, तर इंग्लंड. ठीक आहे, पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता. पुरुषांनी जर विचारलं तर भारताने जिंकला होता. ठीक आहे, पहिला T20 विश्वचषक T20चा भारताने जिंकलेला आहे पुरुषांचा 2007 मध्ये. ठीक आहे,
आणि महिलांनी जिंकलेला इंग्लंडने. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? माणिक गोडघाटे, यशवंत पेंढारकर, दिनकर केळकर, हरिहर कुलकर्णी. काय उत्तर असणार आहे तर बघा, माणिक सीताराम गोडघाटे. ठीक आहे. कवी ग्रेस यांचे नाव आहे माणिक गोडघाटे, पूर्ण नाव आहे माणिक सीताराम गोडघाटे. त्यानंतर प्रश्न आहे, काळ्या मातीत मातीत तिफन चालते ही गीत कोणी लिहिले आहे? विठ्ठल वाघ, संत बहिणाबाई, शांता शेळके, केशवसूत. काय उत्तर असणार आहे? विठ्ठल वाघ. ठीक आहे, विठ्ठल वाघ यांनी लिहिलेलं आहे काळ्या मातीत मातीत तिफन चालते. तर हे विठ्ठल वाघ बघा, बालभारती 1ली ते 7वीचे संपादन प्रमुख होते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडले? जगद्गुरू रामभद्राचार्य, योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू. काय उत्तर असणार आहे तर पर्याय सी, नरेंद्र मोदी. त्यानंतर T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी, रोहित शर्मा. त्यानंतर महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? भारत, बांगलादेश, नेपाळ, चीनी तैपेई. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, भारत. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सायन्स पार्क उभारण्यात येत आहे? शिरूर, पुणे, नेरूळ, नवी मुंबई, निफाड, नाशिक, BKC, मुंबई. योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी, नेरूळ, नवी मुंबई. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भारतीय नौदलात दाखल झालेले INS माहे कोणी विकसित केले आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, कोचिन शिपयार्ड लिमिटेड, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. काय उत्तर असणार आहे तर बघा, कोचिन शिपयार्ड लिमिटेड. त्यानंतरचा प्रश्न, द स्टेट्स ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? युनेस्को, WHO, युनिसेफ, UNDP. काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, युनिसेफ. त्यानंतरचा प्रश्न, ISB कॅटॅलिस्ट पुरस्कार 2025ने कोणास सन्मानित करण्यात आले? श्रीधर सोमनाथ, अजिम प्रेमजी, नारायण मूर्ती, व्ही नारायणन. काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक बी, अजिम प्रेमजी. शेवटचा प्रश्न आहे, प्रसिद्ध सांगाई उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, मणिपूर. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. GK आणि करंट अफेअर्सचे. प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, मित्रांशी शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.